शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेतून या 20व्या हप्त्यासाठी 60,000 शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत, खतम करण्यात आले आहेत. 7,000 शेतकऱ्यांना पैशाचा लाभ घेता आला नाही. त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही का? का मिळणार आहे? हे पण प्रश्नाचं उत्तर देणार आहे. व त्याचबरोबर नेमके अचानक हे हप्ते बंद का होत आहेत? हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मग त्याआधी शेतकरी विकास नंबर 1 चॅनलवर स्वागत आहे आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जे काही पी एम किसान 2019 पासून लागू झाली, आतापर्यंत तुम्हाला 19 ते 20 हप्ते जमा झालेत. पण काही शेतकऱ्यांना या मागील 18व्या हप्त्यापासून अडचणी येत आहेत. म्हणजे की त्यांना हप्ते बरोबर येत नाहीत किंवा आले नाही तर त्यांना अपात्र करण्यात येत आहे. नेमके का अपात्र करण्यात येत आहे व अपात्र केले तर त्यांना पुन्हा पात्र होता येते का नाही हे पण पहा. तर शेतकरी मित्रांनो, सरकार ही नवीन भूमिका राबवित आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील जे काही सदस्य आहेत त्यांच्या अनुसार हे हप्ते होते. म्हणजे की तुमच्या नावावर घरात 5 जणांच्या नावांची शेती असेल तर ते 5ही जण पी एम किसानसाठी म्हणजे की पात्र होते. पण आता तसं नाही, सरकारने नवीन कायदा काढण्यात आला आहे. जसे जशी पी एम किसान योजना पुढे जात आहे तशी तशी यातून छाटणी करण्यात येत आहे. यातमध्ये अधिक कटिबद्ध निर्णय घेण्यात येत आहेत. त्यापैकी एक निर्णय म्हणजे की तुमच्या घरातून एकच व्यक्ती पात्र राहणार आहे पी एम किसानसाठी. तुमच्या घरात समजा आई आहे, वडील आहेत, मुलं आहेत. आता या आई वडिलांच्या नावावर शेती आहे आणि मुलांच्या नावावर शेती आहे. पण आता इथून पुढं फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर पी एम किसानचा हप्ता येणार. बाकी मुलांच्या येणार नाही आणि आईच्या येणार नाही, असं पी एम किसानद्वारे तीक्ष्ण पद्धतीने सांगण्यात आलं होतं. पण आता नवीन एक कायदा काढण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी आहेत की तहसील कार्यालयामध्ये जात आहेत, त्यांची KYC कंप्लीट आहे का नाही पाहत आहेत. KYCवाला सांगत आहे की तुमची 2-3दा KYC केलेली आहे तरी पण हप्ता येत नाही. तर नेमकं कारण काय आहे हे पहा. शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा तुमच्या घरातले 3-4ही व्यक्ती पी एम किसानसाठी पात्र होते. आता त्याची छाटणी करून आता फक्त एक व्यक्ती घरातून पात्र आहे, ते पण वडील नाही. आता मोदी सरकारने काय केलेलं आहे, जे काही घरातली महिला आहे त्यांना पी एम किसानसाठी पात्र ठेवलेलं आहे आणि पुरुषांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे 60,000 शेतकरी अपात्र झाले आहेत. त्याचबरोबर आता आणि केंद्र सरकार म्हणते की लाडक्या बहिणींचे पैसे महिलांसाठी घर खर्चण्यासाठी देत आहोत. पण हे पी एम किसानचे पैसे ते पण कट करून महिलांच्या नावावर केलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठं पी एम किसानची जी काही योजना आहे त्यामध्ये फेरबदल करून हे चुकत आहेत. केंद्र सरकार चुकत आहे. कारण की घरातल्या कर्त्या पुरुषाकडेच पैसे यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना तर येईनच, त्याच्या घरात एकाही व्यक्तीला येईनच. ते काय येईनच तर समजत पहिले की तुमची जी काही 7/12 होती ती 7/12 लावलेली होती ती तुमची आता दाखवित नाही आहेत. म्हणजे की त्या योजनेसाठी पुरेशी नाही असे दाखवित आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी आता नवीन शेतकरी पात्र होताना तर त्यांना अपात्र करण्यात येत आहे. कारण की काही शेतकऱ्यांनी पैसे जमा करून कुठं शेती घेतली आणि पी एम किसानसाठी लॉग इन केलं किंवा पी एम किसानची योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना अपात्र करण्यात येत आहे. त्यांना रजिस्ट्रेशन करू देत नाहीत. कारण की हे म्हणत आहेत सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना आम्ही अपात्र केलेलं आहे, आता अचानक अपात्र करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे 60,000 शेतकऱ्यांना हप्ते मिळाले नाहीत. आणि शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुन्हा एक कायदा काढला लँडची प्रॉब्लेम. बऱ्याचशा शेतकऱ्यांना लँडची प्रॉब्लेम म्हणजे की तुमच्या जमिनीचा उतारा दाखवून तुमची लँडची काहीतरी दुरुस्त करण्याचे असे दाखवून हप्ते येत नाहीत. त्यानंतर हे फार्मा आय डी बरेचसे सांगितले काढणं आवश्यक आहे. पण फार्मा आय डीची साईटच ओपन होईना. त्यामुळे शेतकऱ्यांची फार्मा आय डी निघणं आणि शेतकऱ्यांना या पी एम किसानचा लाभ घेता येत नाही. अशा प्रकारचे शेतकऱ्यांना सरकार अडथळा आणत आहे. प्रत्येक योजनेसाठी असा तो आहे. पण पी एम किसानमधून 60,000 शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. आता यामध्ये तुमचा नंबर आहे का? तर तुमचा नंबर चेक करायचा असेल तर पी एम किसान वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला पाहायचं आहे 20वा हप्ता आला का नाही. त्यानंतर 20वा हप्ता आला नसेल तर तुमची प्रॉब्लेम काय आहे ते पाहायचं आहे, ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. प्रॉब्लेम काय काय असू शकते हे पण सांगतो व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, प्रॉब्लेम म्हणजे की आधार कार्डची KYC पाहिजे, आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे, त्यानंतर तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त पाहिजे आणि फार्मा आय डी पाहिजे. हे बंधनकारक कागद आहेत जे की तुमच्यापर्यंत पाहिजेत. जर नसताना तर तुम्हाला पी एम किसानचा लाभ घेता येणार नाही. आणि इथून पुढच्या हप्त्यामध्ये अजून शेतकरी अपात्र होऊ शकतात जर त्यांनी फार्मा आय डी काढली नाही तर. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.